पश्चिम घाट माथ्यासह कोयना पाणलोट क्षेत्रात सलग 9 दिवसांच्या मुसळधार पावसाने कृष्णा, कोयना व पंचगंगा नद्यांकाठी दैना उडवली। अशातच खबरदारी म्हणून कोयना धरणाचे दरवाजे 1.5 फूट उघडल्याने सांगली, कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर असून कोयना काठही धास्तावला आहे। सततच्या जोरधारेने नद्या पात्राबाहेरून वाहताना घरे, स्थावर मिळकतींची पडझड, रस्ते खचणं, बंधारेही वाहून जाण्यासह शेतजमीन, पूल, रस्ते पाण्याखाली गेल्याच्या विदारक चित्राने समाजमन सुन्न झालं आहे। कोयना पाणलोट गेल्या 24 तासात 313 मिलीमीटर आणि एकूण 3316 मिलीमीटर पाऊस होताना पाण्याची आवक 55% झेपावली आहे। धोम पाणलोटात 80 मिलीमीटर, कास 79, वारणा 52, तारळी 46, दूधगंगा 41, नागेवाडी 31, कुंभी 30 मिलीमीटर असा जलाशय क्षेत्रातील पाऊस आहे। तर अन्यत्र तांदुळवाडी येथे सर्वाधिक 173 मिलीमीटर, खालोखाल जोर येथे 170, सावर्डे 83, धनगरवाडा 78, कटी 77, मांडुकली 72 मिलीमीटर असा तुफान पाऊस झाला आहे।